जय हिंद विद्यार्थी मित्र हो. नेहमीप्रमाणे आपल्या क्लासची ओळख फक्त एक आहे, ते म्हणजे रिझल्ट. आजचे रिझल्ट आहे चेतन चव्हाण ग्रुप 8 SRPF मुंबई, आणि दुसरे रिझल्ट आहे वैदा शेख सलीम पुणे कारागृह पोलीस. नोकरी लागली लेकरायले. अत्यंत म्हणजे एवढे काही खूप चांगल्या घरचे मुलं नाही आहेत हे. जायचे गोरक्षण रोडले 5-6 प्लॉट पडून आहे, तिकडे डाबकी रोडले 8-10 प्लॉट, त्याच्या जागा 2-3 एकर जमीन आहे, असे लेकरं नाही आहे. एकदम हालाकीच्या परिस्थितीतून येऊन त्याच्यामध्ये ही मुलगी आहे, अल्पसंख्याक समाजामधून येते, आणि हा मुलगा आहे चेतन चव्हाण. किती शेती आहे तुझ्या घरी? कोंबडी पण नाही. कोंबडी पण नाही आहे. यु नो कोंबडी समजलं मला काय म्हणायचं आहे? त्याच्यातून येऊन अभ्यास केला इमानदारीनं, क्लास केला, मार्गदर्शन दिलं, मी जे पाहिजे ते तसं सांगितलं, तसं ऐकले, आणि आता टेन्शन नाही. आता काही नाही करावं लागत. आता केलं तर डिपार्टमेंटल PSIची तयारी केली तर केली, नाही केली तर एक नोकरी आहे त्याच्याजवळ. त्याच्यामध्ये मी या मुलीबद्दल तुम्हाला सांगतो. आपल्या क्लासचे कितीतरी पोरं आहेत की जे काय करतात 500-1000 ठेवून देतात आणि चाटा मारतात. कोणी एक इन्स्टॉलमेंट देते, एक इन्स्टॉलमेंट ठेवून देते, काहीतरी प्रॉब्लेम सांगते, चाटा मारते. ही मुलगी आली होती क्लासला, परिस्थिती जे असते तेच असते ॲज युज्युअल, आणि सांगितलं सर माझ्याकडे नाही आहे म्हणे फीस द्यायला. म्हटलं बस दिदी तू बस तर सही, पाहू आपण नंतर. क्लास झाल्यानंतर ती पुण्याला जॉबला गेली, आणि जॉबला गेल्यानंतर आपलं क्लासचं असं ढकल सुरू राहते. असंच कमी मुलं होते, मी तिला म्हटलं दीदी फीज राहिली होती, लगेच पोरीनं पाठवून दिली. नाही तर पोरं फोन नाही उचलत 500 रुपयासाठी. अरे काय करसाल तुम्ही? मी एवढी चांगली तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली, एक वेळ फीस भरा, 2-3 वर्ष शिकान तुम्ही. कोण अडवलं तुम्हाला? हे पहिल्या याच्यात समजते का? हे घड्याळ आणि फड्याळ, आणि एवढे गेले तर मग 22 घ्या, 22चे 48 घ्या, 48चे 44 घ्या. हे काय रिव्हिजननं समजते का? नाटकं केले तर नोकरी लागत नाही. तुम्ही जर इमानदारीनं तयारी करसाल, चांगली तयारी करसाल, जेवढे तुमचे गुरुजन मंडळी सांगतात तेवढं ऐकसाल, तसं जर केलं तर अशा पद्धतीनं तुमचा आपल्या क्लासच्या माध्यमातून एक छोटासा सत्कार होईल. गड्याचे काकाजी वारले तरी भेटायला आला, खूप बरं वाटलं. आणि हिची पण तब्येत बरी नव्हती, दिदीची थोडी लेट आली पण थेट आली. तर मी दोघांचेही एक आपल्याकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतो, आणि त्यांचे 2-2 शब्द ऐका. बस पाया घ्या. अरे बस अरे बस. सरांनी मला इथं बोलवलं. सुरुवातीला सरांची नवीनच अकॅडमी होती. मी सरांना कॉल केला, सर यायचं आहे मला. सर मग बेटा बिंदास ये, आणि पूर्ण क्लास केला मी, पण सरांची फीस द्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. मी नोव्हेंबरमध्ये क्लासला आली, आणि सरांची फीस मी जवळपास ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दिली. तरी पण सर एवढा दिवस थांबले. इथं राहून माझा जॉब करून फी देणं आणि अभ्यास करणं होत नव्हता, तर मी पुण्याला गेले. तिथं पण पार्ट टाईम जॉब केला आणि प्रॅक्टिस कंटिन्यू ठेवली. मी आधी मुंबईला ग्राउंड दिलं, तिथं माझं सगळं व्यवस्थित झालं होतं, पण पेपरला मी खूप सिली मिस्टेक केल्या. जवळपास मी 91 मार्काचा पेपर पूर्ण टोटल व्यवस्थित सोडवला, पण राऊंड करताना ना Aचं B करून आली, Bचं C करून आली, पूर्ण गोंधळ उडून आली. तिथं मी वेटिंग लिस्टला बसले. त्यानंतर एकच ऑप्शन होतं पुणे कारागृहाचं. त्याचं ग्राउंड झालं आमचं 19 मार्चला. तेव्हा पण माझी तब्येत खराब होती, गोळा पण जात नव्हता. आधी गोळा एवढा फेकला ना, जोपर्यंत तो आउट ऑफ जात नाही तोपर्यंत गोळा फेकला. सकाळी दुपारी 3 टाईम फेकला त्याला. जेव्हा तो आउट ऑफ जायला लागला तर पुणे कारागृहाचं ग्राउंड आलं माझं, तेव्हा तब्येत खराब झाली. ज्या दिवशी मी ग्राउंडला गेले ना, एवढी तब्येत खराब होती माझी की मला असं वाटत होतं मी 800 मीटर मारलं ना तर आताच मला इथून ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन जावं लागणार. 800 मीटर मारलं मी, काहीच माझ्या अंगात ताकद उरली नाही. मी 2 गोळे माझे 6 मीटरच्या आतच गेले. मी म्हटलं आता तर काहीच राहिलं नाही, कारण
800 मीटर पण माझं व्यवस्थित आलं नव्हतं, गोळा पण जात नव्हता. शेवटी मी जागेहून गोळा टाकला, तो आउट ऑफ गेला आणि 100ला बी चांगले मार्क घेतले. म्हणजे तब्येत खराब असून बी मी मुंबईपेक्षा इथं 2 मार्क शिल्लक घेतले. आणि रिझल्ट लागला. सरांनी म्हटलं ये बेटा क्लासला. मी म्हटलं सर माझं व्हेरिफिकेशन होऊ द्या डॉक्युमेंटचं, मेडिकल होऊ द्या तेव्हा येते. सरांनी 2-3 वेळेस कॉल केले, पण मी सरांची माफी मागते, मी आले नाही. त्याच्यानंतर मी यायला लागले तर माझं ऑपरेशन झालं. त्याच्यातच मग माझे 1-2 महिने निघून गेले. आता त्या दिवशी मला वर्दी शिवायची होती. सरांचा कॉल पण आला. मी दादाला म्हटलं दादा वर्दी शिवायला टाकायची आहे. तर आमच्याकडे सर पैसे नव्हते. 2-3 जणांना मागितले, तर दादाने व्याजानं पैसे काढले आणि वर्दी शिवायला टाकली आम्ही. ते काका म्हणत होते बेटा तुला अजून सामान लागणार आहे तेवढं तू घेऊन जा. मी म्हटलं नाही काका, सध्या आमच्याकडे फक्त 5,000 आहेत. तर मी एकच वर्दी शिवली आणि जेवढे पाहिजे तेवढं सर ते काका म्हणत होते सगळं सामान तुला लागेल तेवढं घेऊन जा. मी म्हटलं काका सध्या राहू द्या, माझं ट्रेनिंगला जाईपर्यंत जेवढं होईल 5,000मध्ये तेवढं ॲडजस्ट करा. त्या काकांनी तेवढं दिलं आहे. अजून वर्दी यायची राहिली माझी. म्हणजे मी सांगते मी एवढं स्ट्रगल केलं ना, नोकरी लागायच्या आधी पण आणि लागल्यानंतर पण. माझ्या ऑपरेशनला जवळपास 90,000 रुपये लागले. म्हणजे अचानक असं काही झालं की डॉक्टर म्हणतो तुमच्या जीवालाच धोका आहे. मी म्हटलं मी ग्राउंड पण व्यवस्थित केलं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या ना, अचानकमध्ये जेव्हा नोकरी लागली तेव्हा असं झालं. सगळेजण म्हणायला लागले तुझं नशीबच खराब आहे म्हणत होते. तरी पण दादांना व्याजानं पैसे काढले, माझं ऑपरेशन झालं. नवीन जीवन मला दादामुळेच मिळालं. त्यामुळे मी आज इथं उभी आहे. माझ्या बाबांना पण मी आणणार होते, पण बाबांची बी तब्येत थोडी खराब होती, त्यामुळे नाही आणू शकले. मी एकच सांगते, परिस्थिती कशी बी असो, फक्त स्वतःमध्ये हिंमत ठेवायची आणि शेवटपर्यंत लढायचं. कसं जेव्हा नशीब देते ना आपल्याला, ते कसं पण करून देते. मला असं खूप अनुभव आला. म्हणजे मी तब्येत खराब होती तरी पण ग्राउंडमध्ये शिल्लक मार्क घेतले, पेपरला पण व्यवस्थित घेतले. म्हणजे काहीतरी आहे म्हणावं, आपले कर्म चांगले असले की देव आपोआप आपल्याला सरळ मार्ग दाखवत राहते. माझी पहिली सोनोग्राफी मेडिकलमध्ये झाली आणि तिथं असं काही दिसलं ना की सर जवळपास 10 सेंटीमीटरची गाठ होती माझ्या पोटामध्ये. इथं सपकाळ सरांच्या इथं आले. सर म्हणत होते आणखी थोडा उशीर झाला असताना, तर म्हटलं जाऊ द्या, माझे कर्म चांगले, मी जॉबवर लागली, तिथं माझी सोनोग्राफी झाली आणि मला वाचवायचं असेल देवाला म्हणून मी इथे येऊन आता वाचले. आणि एकतर अनिल सरांचं मी खरंच मनापासून आभार मानते की सरांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला क्लासला येऊ दिलं. फीजचं सरांनी मला कधीच काही म्हटलं नाही की आताच दे लगेच दे. मी सरांना खूप वेळ म्हटलं की सर माझी तेवढी नाही आहे सध्या पैसे द्यायची. सर म्हणले बेटा तू कधी पण दे, पण क्लासला एक क्लास रेग्युलर कर. मी क्लास रेग्युलर केला. इथून पुण्याला गेली, पुण्याला जॉब केला आणि जवळपास 7-8 महिन्यानंतर सरांचे पैसे दिले मी. तोपर्यंत सरांनी माझ्यावर विश्वास दाखवून आणि सरांची अकॅडमी नवीनच सुरू झाली होती मला वाटते तेव्हा जास्त विद्यार्थी पण नव्हते ना. आता तर क्लासमध्ये बसायला सुद्धा जागा नाही आहे. सरांनी रोपटं लावलं होतं पण त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. खूप चांगलं वाटत आहे सर. आणखी तुमच्या वटवृक्षाला फांद्या फुटा. आणि आपल्या सरांचं खरंच असे गुरुजी भेटणं म्हणजे आजच्या युगात तरी तुम्ही कुठं पण जा, तुम्हाला आधी फीस भरावी लागते, नंतर क्लासला बसायचं. त्यात पण त्यांचे खूप कंडिशन असतात. पण सर आपल्यासारखेच परिस्थितीमधून गेले असतील म्हणून सर आपल्याला समजून घेतात, प्रत्येक गोष्ट समजून सांगतात. कधी कोणाला ते असं फीजसाठी तर मला वाटते सरांनी कोणाला काही म्हटलं नसेल आतापर्यंत पण. आणि सरांची इथंच 2-3 वर्ष झाली हीच क्लास आहे सरांचा. मी एकच अपेक्षा ठेवते आणि एकच देवाला प्रार्थना करते की सरांचं नाव लौकिक हो खूप मोठं आणि सरांच्या अकॅडमीचं पण रूपांतर खूप मोठं याच्यामध्ये व्हावं. शेवटी एवढंच म्हणते, हर बार हार जाओ ये ज़रूरी तो नहीं, हर बार हार जाओ ये ज़रूरी नहीं, कुछ तजुर्बे जीत से भी परे होते हैं, कुछ तजुर्बे जीत से भी परे होते हैं.
एखादा कॉल करायला पाहिजे होता तो अशा सिच्युएशनमध्ये. आपल्याकडे टीम आहे ना, परंतु असं जर काही असलं तर एक सांगणं तुझं काम होतं. आता एवढं माहीत नव्हतं, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. आम्ही नक्कीच फुल नाही फुलाची पाकळी नक्कीच काहीतरी केलं असतं. 90मध्ये 10-15 तरी काही ना काही तिचं वरतीचं तरी आम्ही नंतर घेतले असते ना. चेतन चव्हाण, चांगला टाळ्या वाजवा. बिलकुल. सरांचा मी आभार मानतो की 1 वर्ष मी सरांपासून कनेक्शन तुटलेलं होतं. नवीन अकोल्यात आलो त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं ग्राउंड कसं असते, काय कसं असते. मी होतो स्पोर्टमॅन आणि मला फक्त एवढं मारत होतो की बॉक्सिंगमध्ये मारामारा करायची, रनिंग करायची, बस एवढंच. माझा मित्र एक होता सरांचा पहिला विद्यार्थी, जो आज मुंबईला MSFमध्ये. त्यानं आणलं इथं, ओळख करून दिलं सरांची. सरांसोबत मग नंतर एवढी ओळख झाली, सर आमच्याकडचे आहेत. म्हणजे सरांचं जिथं 10वी-12वी झाली त्याच कॉलेजमध्ये माझी 10वी-12वी झालेली आहे. मग सरांसोबत एक चांगलं कनेक्शन झालं. थोडं मार्क्स वाढत गेले, क्लास करत गेलो. सरांची शिकवण्याची पद्धत आवडली. आणि सरांची आता एक पद्धत आहे जी माझ्या गावाकडे मी आता माझ्या भावाला वगैरे सांगतो, ब्लड रिलेशनची. जे बांध दाखवून करतात नवरा एको खाली मुलं वगैरे, -+ म्हणजे मेल फिमेल, ती पद्धत म्हणजे सरांनी ती एकच वेळेस मला सांगितली. तेव्हापासून मी कोणतं ब्लड रिलेशनसाठी कोणतं पुस्तक नाही घेतलं, कोणतं क्लास नाही केलं. आणि आत्ता मला कोणतं MPSCचा असो किंवा UPSCचा असो, ते ब्लड रिलेशनचं मी एकदम इझी पद्धतीनं सोडतो. एवढं प्रॅक्टिस झालेली आहे. म्हणजे सरांची शिकवण्याची पद्धत एवढी खतरनाक. शिकत गेलो मी. सरांनी टेस्ट पेपर चालू केलं. मी द्यायला म्हटलं सर मार्क माझे एवढे वाढणार नाही. सर म्हणे देत राहा. पहिल्या टेस्टमध्ये 16-17 असे पडायचे, नंतर मग 20-22 असे वाढत मी 23मध्ये सरांकडे शेवटी होतं मार्च-एप्रिलपर्यंत. तेव्हा माझे मार्क 70पर्यंत वाढले. ऑगस्ट मला वाटतं सप्टेंबरमध्ये आलो होतो मी. 5-6 महिने क्लास केले आणि ते म्हणतात ना एक घमंडपणा आला तर मला एक मधात. मग मी क्लास बंद केला आणि गावाकडे गेलो होतो. तेव्हा माझं ग्राउंड मुंबईला 41चं होतं आणि पेपर 65चा, GS वगैरे होतं म्हणून. तेव्हा मी वेटिंगला लागलो आणि पूर्ण रात्रभर रनिंग काढली. डोळ्यासमोर दिसत होतं की आपली परिस्थिती काय. आपण सरांचं ऐकलं असतं तर 1 वर्ष वाचलं असतं. माझ्यासोबतचे जे मित्र पहिल्या वरतीत लागलेले आहे, आज त्यांचं 22-20 लाखाचं घर आहे मोठं. त्यांना लग्नासाठी स्थळ येत आहे. मी मागच्या वर्षी गेलो होतो सर एका ठिकाणी यवतमाळमध्ये. आमच्यामध्ये लग्न लवकर करतात. गेलो होतं तिथं. ते म्हणायचे की आम्हाला म्हणजे आजकालच्या मुलींना घर बांधलेलं पाहिजे. माझं घर पत्र्याचं, एकदम पत्र्याचं. संडास बाथरूम पाहिजे, बोर वगैरे पाहिजे. आणि आता काल परवा रिझल्ट आला, त्यांचा फोन आला की या मुलगी बघा, ही पॉवर गव्हर्नमेंट नोकरीमध्ये. जर मी करू शकतो, ताई करू शकते. माझं स्ट्रगल काहीच नाही, ताईचं स्ट्रगल आहे. तुम्ही का करू शकत नाही. सरांनी त्यावेळेस सांगितलं होतं की फक्त मुलीच्या लफड्यात पडायचं नाही. ते ऐकलं म्हणून आज इथं आहे. सरांचा क्लास रेग्युलर करा आणि ते टेस्ट पेपर सोडत राहा. आणि माझा मुंबईला जो 1 मार्काने रिझल्ट राहिला तो टेस्ट पेपरच्यानंच. कारण ती मला सवय नव्हती OMR सीटची. गावाकडे जसं 10वी-12वीला अभ्यास होता, लेखी वगैरे करायचं, बस प्रश्न दिसलं प्रश्नपत्रिकेवर टिक करायचं. याच्यामुळे माझा रिझल्ट ढोकला तो. फक्त त्यावेळेस असतो. आणि सर जवळवेळेस तुम्हाला सांगत असतील की जर 1 वर्ष लेट लागलं तर काय होतं. ते माझ्यासोबत घडले. कमीत कमी 8 ते 10 लाखाचं नुकसान होतं. कोणी विचारत नाही नंतर. त्यामुळे चांगला अभ्यास करा, प्रॅक्टिस करा. मुलं मुलीच्या लफड्यात पडू नका, मुलीनं मुलांच्या लफड्यात पडू नका. या वयात होतं ते, पण इथं जर स्वतःला सांभाळलं तर अर्ध कॉम्पिटिशनच्या बाहेर तुम्ही निघाले. मग तिथून तुमचा जोर जे होईल ते होईल. ग्राउंड सांभाळून करा, हातपाय चांगले ठेवा, अभ्यास चांगला करा. आपला आईबाबा आपल्यासाठी काय करतात आणि सरांचा विश्वास आपल्यावर किती आहे ह्या गोष्टीकडे चांगलं लक्ष असू दे. करायचं का जे क्लासमध्ये शिकवलं 2-3 घंटे रिव्हिजन करायचं हे. बाकी मग टेस्ट पेपर वगैरे सोडवायचे. सरांची टेस्ट 1 नंबर आहे. जी मागं तुम्ही सर एक अमरावतीवरून आणली होती त्याच्यात मला फक्त 50 मार्क. अरे बापरे म्हटलं हे काय. म्हणजे आता जे मागं टेस्ट पेपर सोडवलं मी आता मागच्या महिन्यात घरी गेलो तर मला 70, 75, 80 शेवटचं सर माझा 86 होतं इथं. मी म्हटलं त्या पेपरमध्ये म्हणजे आपण काहीच नाही भरते. डबल जमवून अभ्यास सुरू केला. त्याच्या 3-4 दिवसानंतर मला कॉल आला, तुम्हाला यायचं आहे डॉक्युमेंट वगैरे व्हेरिफिकेशन आहे. मी सर सांगितलं नाही घरी तुम्हाला, कुणालाच नाही सांगितलं. माझं नाही म्हणजे आता सांगितलं 4 तारखेला झालं माझा मागच्या महिन्यात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सांगितलं नाही. आणि 20 तारखेला माझं मेडिकल झालं तरी कुणाला सांगितलं नाही. नंतर एका की गावात गेलो, जल्लोष केला. आणि जे लोक तोंडावर बोलवत होते की याच्याच्यानं काय होणार आज तेच म्हणतात आमची मुलगी लग्न करतं का. असं आहे ते. गव्हर्नमेंट नोकरीमध्ये एवढी पॉवर आहे ना. आता मला एकदम रिलॅक्स वाटतं. पहिले लय स्ट्रेस यायचा.
जवान आहे तरी पण केस पांढरे झाले आता. ते एवढं स्ट्रेस यायचा की कसं होईल काय होईल. दररोज उठा, सकाळी 8ला लॅबला जा, रात्री 11ला घरी या, मग ते जेवण करा, घरचे काय टेन्शन असतात, काय प्रॉब्लेम असतात. आणि एक वेळेस नोकरीवर लागलो ना, एवढं रिलॅक्स वाटते, काहीच टेन्शन नाही. साईडवाला आपल्या घरात भांडण झालं तरी काय वाटत नाही. मग की आता वाटतं काही नाही, चला एक वेळचं झालं, टेन्शन नाही. माझ्यासोबतचा माझा मित्र लागलेला आहे, तो 20मध्ये लागला होता आर्मी, 19मध्ये झाला होता, 20मध्ये जॉईनिंग झाली त्याची. त्याच्यासोबत नेहमी मी फिरतो गावात आले की तो माझ्या घरी पण येत असतो. लोक म्हणायचे काय याच्यासोबत फक्त असाच फिरतो काय, गावात सिटीमधून येतो, गावात सांगतो यांना असं करा तसं करा. आणि घरच्याला पण म्हणायचे. बाबांना एका वाजताचा कॉल आला की मुलाचं वय 25 झालं, 25 वर्षाचा मी वाटत नाही कुणाला, तर लग्न करता का नाही करता. माझ्यासोबतचे जेवढे विद्यार्थी आहेत सर माझ्या गावातले सगळ्यांचं लग्न झालं आणि सगळ्यांच्या मुली बाळ म्हणजे 3-3, 4-4 वर्षाचे. फक्त मी जसा ज्याचं लग्न झालं नव्हतं, तर घरच्यांना टॉर्चर करायचे. तर माझ्यासोबत फोनवर बोलत रडले, कधी ना कधी करून दाखवत आहे. आज तो दिवस झाला. बाबा हे सगळं नाही, बाबा गुजरातला असतात आणि मी अशा समाजातून येतो. सरांना माहीत असेल, बोलायला लाजत नाही. त्याच्यात जन्मलेलो आहे मी, तिथून इथपर्यंत मी येऊ शकतो, तुम्ही करू शकत नाही. फक्त मला जिद्द पाहिजे, परिस्थिती वगैरे काही नसते. मला जिद्द ठेवली ना, आपल्याला कोणी कोणी नाव ठेवलं काय केलं आहे, बस करून दाखवायचं म्हणजे करून दाखवायचं. मग आता घरी गेलो नाही, मुलींच्या लग्नात पडलो नाही, ग्राउंड करायचं, अभ्यास करायचा, सरांचे टेस्ट पेपर करायचे, मागं सरांच्या क्लासमध्ये पण येऊन बसायचो मी. पण काय कारण असतो म्हणजे मला वाटायचं की हे टॉपिक नाही, हे टॉपिक राहिला त्याच्याकडे जास्त जोर द्यायचो, फक्त करून दाखवायचो. एक वेळेस नोकरी लागली ना, तर ते काय जिवंत म्हणजे स्वर्ग काय असते ते सगळं समजून जातं. आपलं आई बाबाचं नाव काय होतं. त्या दिवशी जर बाबा घरी आले नाही, तिकडे असं गुजरातलं ते, तर झाला आता, झाला संघर्ष संपला आता. खूप लागायचे कॉल येतात, कोणी विचारत नव्हतं. गावातून आलोच त्यावेळेस फीस भरा एवढे पैसे नव्हते. पहिले ते आहे एक नाव घेत नाही आता ऑनलाईन यामुळं, एक नावाजलेला क्लास अगोदर म्हणतात असं, मला तर माहीत नाही. तिथं गेलो एका विषयाचे तरी 10,000, पूर्ण विषय करायचे असले तरी 10,000 आणि वन टाईमच भरा. वन टाईम भरायची अवकाश नव्हती. सरांकडे आलो, सरांचे आता 1,000 रुपये पण माझ्याकडे आहेत. सरांचे पैसे वेळी बरोबर आहे, कारण सरांची परिस्थिती मला माहीत आहे. सगळं व्यवस्थित तुझ्यासाठी बोल, माझ्यासाठी. बरंच काय केलं सरांनी विश्वास दाखवला. कधी कधी घरी जायचे पैसे नव्हते तर सर गावाकडे जात ते मला गाडीवर घेऊन जात होते. एवढी बेकार परिस्थिती घडली आहे. एक वेळेस लागा काहीच होत नाही. ट्रेनिंग झालं 3-3.5 लागा ना, गावात ब्लड घेऊन येणार, एकदम लाईफ सेफ होऊन जाते. फक्त जिद्द करा की जे लोक बोलले ना, मी अक्षरशः नावं लिहून ठेवले. तर काही लोकांचे जे मला नाव ठेवतात 4 ते 5 लोक होते असे मी माझ्या लायब्ररीमध्ये चिपकून ठेवले होते की जेव्हा जेव्हा येईन तेव्हा यांना दाखवायचं, करून दाखवणं. आज ते लोक माझ्या बाबाच्या म्हणजे घराभोवती फिरतात, मान खाली करून फिरतात. त्यांच्यासमोर माझ्या बाबा छाती काढून चालतात, माझ्या करून दाखवलं. असं खरा प्रत्येकाचा दिवस येतो, फक्त जिद्द सोडू नका. बस. कोणती ट्रीटमेंट करायचं काही पथ्य असते. मी तुम्हाला जे सांगतो ते तुमच्या कामाचंच आहे. अभ्यास तुम्हालाच करावं लागते, फक्त मार्ग आम्ही दाखवतो. बेकार परिस्थिती असते आणि यायले बोलवण्याचा एकच मनसुबा आहे. मला जर समजा माझ्या क्लासचं नाव व्हावं असं वाटलं असतं, माझ्याजवळ का 10,000 रुपये का बग्गी सांगायला ते घोड्यावाली 10,000 येईन ना ते एका तासासाठी, आणि 10,000 नाही का DJ सांगायला. 20,000 रुपये जर खर्च केले ना तर मस्त या पुऱ्या एरियात माहीत होते माझे रिझल्ट आहे. तर मी तर गुलाली नाही आणला सर. मी जे आहे ते व्हिडिओ याच्यासाठी बनवला, एक आठवणी राहतात. हे पोरंही उद्या पाहतील पण आम्ही गेलो होतो सरांकडे त्याच्यासाठी. आपल्याला या प्रमोशनची काही गरज नाही. मी फक्त हे तुम्हाला दाखवण्यासाठी आणतो की कोणत्या परिस्थितीतून कसे पोरं येतात. आणि एक अजून सांगतो पोरं, काही तुम्हाला टीमन काही पाहिजे नाही, काही चिलचिल पाहिजे नाही क्लासमध्ये. मस्तपैकी जेवढं मी सांगतो तेवढं करा. या पोरांची परिस्थिती काही एवढी बेकार नव्हती. मी याला लयदा बोललो आहे, तुला गर्व तळला आता, पेपर लिहित नाही, किती बेकार बोललो आहे बिचारा. पण मी याला बोललो ते काही याच्यासाठी नाही बोललो की बा माझा आर्थिक जास्त लाभ व्हावा. कारण मला माहीत आहे की पोरगा रॉंग साईड दिसला की आपला पोरगा आपलं बोलणं काम आहे.
आता कदाचित याचा रिझल्ट आला, मी याला एवढा बोललो आहे, यानं मला सांगायला नव्हतं पाहिजे. आता फोन आला, मी तिकडेच होतो सातारला. माझं एकच टार्गेट आहे, मी कोणत्याही जिल्ह्यात जर गेलो तर मला हॉटेल करायचं काम नाही पडलं. आता मुंबईत गेलो तर करावं लागते का हॉटेल? यानं स्टेटस पाहिलं मुंबईचं, काय सर सांगितलंही नाही, याच. एवढं तुमच्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही प्रत्येक जिल्ह्यात लागा, प्रत्येक जिल्ह्यात आपलाच पोरगा असला पाहिजे. आज आपल्या क्लासच्या माध्यमातून टेस्ट सिरीजचे ना आपल्या क्लासचे, हे आपल्या क्लासचे रिझल्ट आहे. कितीतरी पोरं लागले, तुम्ही पण त्याच्यात नाव तुमचं आणू शकता. फक्त रेग्युलरिटी महत्त्वाची आहे. हा मागच्या वर्षी आला ना आता आला, कोणी येते डायरेक्ट गायब होऊन जाते, असं करू नका. तुम्ही पण लागता, 2-3 विषय चांगले करणं लागते. आता पहा बरं, ज्यानं नाव ठेवलं तो म्हणते पोरगी करतं का. पहिले जर यानं समजा त्या पोरीकडे असंही पाहिलं असतं तर त्यानं म्हटलं असतं सांगू का तुले काहून पाहिजे इकडे. आता म्हणते भाऊ जवळही होय. याच्यापेक्षा अजून काय मोठी म्हणजे त्याची काय म्हणू आपण जिरवणे म्हणा किंवा काय, याच्यापेक्षा काही आहे का. स्वतःचा विकास करा, समोरची आपोआप जिर. स्वतःकडे लक्ष द्या, जाऊ द्या नाल्यात बाकीचं काही हे करावं लागते का. पेपर रेग्युलर द्या, मी सांगतो ते तुमच्या फायद्याचं राहील तेवढं करा. खूप खूप अभिनंदन चेतन, आईवडिलाचं नाव मोठं केलं बघू तू. काही नसते पाहिजे जीवनात, मी नोकरीच सर्वस्व आहे. हां आता इथून संपला, आता फक्त एक काम करायचं, आपली नोकरी आहे, आपण आहो ना आपली लाईफ. 25व्या वर्षात नोकरी लागली, भरपूर राहिले. ठीक आहे मग, तुम्ही असाल ना असेच नक्की.